निर्धाराशिवाय यश आणि प्रगती होऊ शकत नाही। 5 वर्षांपूर्वी बुद्धाने आपल्या शिष्याला सांगितले की अग्नी लोखंडापेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि पाणी अग्नीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे। शिष्याने बुद्धांना विचारले की या खडकांपेक्षा शक्तिशाली कोण असू शकतो? ते खूप कठोर आणि अटल आहे। जीवन मंत्र डेस्क गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रेरणादायी घटना आहेत। या घटनांमधला बोध आपण आपल्या जीवनात घेतला तर आपण यशाबरोबरच प्रगतीही करू शकतो। येथे जाणून घ्या बुद्धाची अशीच एक प्रेरणादायी कथा। घटनेनुसार एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासह काही डोंगराळ भागातून जात होते। वाटेत शिष्याला मोठे खडक दिसले। प्रचंड आणि मजबूत खडक पाहून शिष्याने बुद्धांना विचारले की या खडकांपेक्षा अधिक शक्तिशाली काही असू शकते का? बुद्धाने उत्तर दिले की या खडकांपेक्षा लोह अधिक शक्तिशाली आहे। लोखंडाचा मारा केल्यावर मोठे खडक तुटू शकतात। शिष्य म्हणाला, म्हणजे लोह सर्वात शक्तिशाली आहे का? बुद्ध म्हणाले, नाही, अग्नी ही लोखंडापेक्षा अधिक शक्तिशाली आहे। आग लोखंडाला गरम करू शकते आणि त्याचे स्वरूप बदलू शकते। तेव्हा शिष्य म्हणाला, याचा अर्थ अग्नी सर्वशक्तिमान आहे का? बुद्धाने उत्तर दिले की नाही, पाणी आग थंड करू शकते। हे ऐकून शिष्य विचार करू लागला। बुद्धाला समजले की शिष्याची जिज्ञासा अजून मिटलेली नाही। तेव्हा शिष्याने विचारले की पाण्यापेक्षा शक्तिशाली कोण आहे? बुद्ध म्हणाले की वारा पाण्याची दिशा बदलू शकतो, परंतु वारा देखील सर्वात शक्तिशाली नाही। बुद्ध पुढे म्हणाले की या जगात सर्वशक्तिमान केवळ आपली इच्छाशक्ती आहे। आपल्या इच्छेच्या सामर्थ्याने आपण पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश नियंत्रित करू शकतो। आपल्यातील कडकपणा, उष्णता आणि शीतलता केवळ दृढनिश्चयाच्या शक्तीने नियंत्रित केली जाऊ शकते। म्हणूनच दृढनिश्चय शक्ती सर्वात शक्तिशाली आहे। कथेचा धडा। या कथेचा धडा असा आहे की जर आपल्याला यशासोबत प्रगती करायची असेल तर त्यासाठी आपली जिद्द बळकट करावी लागेल। कोणतेही काम करण्याचा संकल्प केला तर ते पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेऊ नये।